दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार प्राप्त तसंच पद्मश्री पुरस्कार प्राप्त चैत्राम पवार यांनी हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वनांचं संवर्धन करत संशोधन आणि वनसमृद्धीसाठी त्याचा उपयोग कसा होईल याबाबत आपलं मत व्यक्त केलं। एसपीएम इंग्लिश स्कूलमध्ये वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने आयोजित वनभाजी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी ते आले असता त्यांनी हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं। त्यांनी आपल्या मनोगतामध्ये त्यांच्या बारीपाडा या गावातील लोकांना संघटित करून वनांचं महत्त्व समजावून तसंच वनभाज्यांचं महत्त्व समजावून सांगून एक प्रकारे आदर्श गाव पुरस्कार मिळवून दिलाय हे विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितलं। वृक्षतोड थांबली पाहिजे तसंच शेतीमध्ये विविध सेंद्रिय पद्धतीने प्रयोग करून शेती सुधारली पाहिजे आणि शाश्वत विकासावर भर दिला पाहिजे असं मत त्यांनी मांडलं। वनधन विकासाच्या माध्यमातून मोहाच्या वृक्षातून कशा पद्धतीने एक उद्योग उभा राहू शकेल याचं देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलं। मोहाच्या वृक्षापासून चॉकलेट, साबण, वाईन तसंच तेल कशा पद्धतीने काढलं जातं आणि शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फायदा कसा होतो हे देखील त्यांनी स्पष्ट केलं। त्यांनी त्यांच्या बारीपाडा या गावामध्ये 11,000 वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करून जवळपास 155 दुर्मिळ वनस्पती कशा विकसित केल्या हे सांगितलं। त्यामध्ये काठमाट, कुरडू, चिचरडा, पालक, तेरीची भाजी, सगोडा, रताळीची भाजी इत्यादी सर्व भाज्या आणि त्यांचा आहारातील महत्त्व समजावून सांगितलं। या कार्यक्रमासाठी हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती दीपा फाटक, पर्यवेक्षक शांतप्पा कुंभार, पर्यवेक्षक बीडी बनसोडे, पर्यवेक्षक आप्पासाहेब राऊत उपस्थित होते। तसंच प्रशालेचे माजी पर्यवेक्षक अरुण उपाध्ये, हनुमंत मोतीबने उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक वीरसेन धनके यांनी केलं। तसंच आभार श्रीमती चव्हाण युडी यांनी मानले। या कार्यक्रमासाठी कला, वाणिज्य, शास्त्र शाखेचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।